नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता मधुभाऊ सायलीला हे सत्य सांगणार आहेत की तूच खरी तन्वी आहे. म्हणजेच आपल्याला पुढे असं बघायला मिळतं की महिपतने प्रियाला अगोदरच सांगितलेलं असतं की काही झालं तरी त्या मधुभाऊंना तू तुझ्या घरातून बाहेर काढ. कारण महिपतला मधुभाऊंना हानी पोचवायची असते, जेणेकरून कोर्टामध्ये त्याने काहीही बोलायला नको. तर इकडे सुभेदारांच्या घरात प्रिया काही ना काही कारस्थान करून मधुभाऊंना तिथून हाकलण्याचा प्रयत्न करते, पण मात्र अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंची साथ देत असतात. तर यापुढे आपल्याला बघायला मिळतं की सायली आता मधुभाऊंना विचारत असते की तुम्ही त्या दिवशी प्रियाच्या खोलीमध्ये कशाला गेला होतात. त्यावर मधुभाऊ आता सायलीला विचार करून सांगतात की आता हिला सत्य सांगू की नाही, असं म्हणत ते आता सगळं काही सत्य सांगतात की त्या दिवशी आपण जावई बापू आणि तू आपण प्रियाच्या रूमची तपासणी करायला गेलो होतो. त्यावेळेस मला तिथे तुझ्या बालपणीचा फोटो दिसला. तर सायली म्हणते की अहो मधुभाऊ, मग त्या दिवशीच तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. तर मधुभाऊ म्हणतात की त्यावेळेस एवढी घाई झाली होती की मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. तर तोच फोटो पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रियाच्या खोलीत गेलो होतो, कारण तुझ्या बालपणीचा फोटो तिच्या रूममध्ये, म्हणजेच ती नक्की तुझ्या विरोधात काहीतरी कारस्थान करत असेल. त्यानंतर आता सायलीलाही संशय येऊ लागतो, कारण ती प्रियाला चांगलीच ओळखून असते. त्यानंतर मधुभाऊ आणि सायली दोन्ही ठरवतात की आपण पुन्हा एकदा प्रियाच्या रूमची तपासणी करायची. तर इकडे आता प्रिया फोनवर बोलत असते, म्हणजेच महिपतचा तिला फोन आलेला असतो आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रिया आता घरातून निघून जाते. तर आता सायली आणि मधुभाऊ संधीचं सोनं करत तिच्या खोलीमध्ये जातात आणि पुन्हा एकदा तिथे शोधू लागतात. तर यावेळेस मात्र आता सायलीच्या हाती फोटो लागतो आणि ती मधुभाऊंना विचारत असते की मधुभाऊ, तुम्ही याच फोटोबद्दल बोलत आहात का? तर त्या फोटोमध्ये आता तन्वी प्रतिमा त्यासोबत असते. त्यावर मधुभाऊ म्हणतात की हो अगं, हा तुझ्या बालपणीचा फोटो आहे. त्यावर सायली म्हणते की अहो मधुभाऊ, हे कसं होऊ शकतं, हा तर प्रियाचा फोटो आहे. तुम्हाला काही गैरसमज तर होत नाही आहे ना? त्यावर मधुभाऊ म्हणतात की अगं, मी तुम्हा दोन मुलींना लहानपणापासून मोठं केलं आहे, मला चांगलंच माहिती आहे की हा फोटो कोणाचा आहे. तर आता मधुभाऊंच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो आणि ती विचार करू लागते की प्रियाने किल्लेदारांची फसवणूक केली आहे. सायलीला चांगलंच माहिती असते की प्रियाला पहिल्यापासूनच पैशांचा लोभ असतो आणि त्याचमुळे तिने खोटी तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरात गेली. तर आता सायलीला हे देखील समजते की हा जर माझा फोटो आहे तर खरी तन्वी मीच आहे. तर सायली आता काही आठवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र तिला काहीच आठवत नसतं. त्यानंतर मधुभाऊ आता सायलीला अर्जुनकडे घेऊन येतात आणि ते अर्जुनला देखील काही सत्य सांगतात. त्यावर अर्जुन म्हणतो की दॅट्स ग्रेट, मला तर अगोदरच माहिती होतं की ती प्रिया खरी तन्वी नाही आहे. आणि अर्जुनला हेही कळतं की आपली सायलीच खरी तन्वी आहे. तर तो विचार करतो की आता कुटुंबासमोर आपण हे कसं सिद्ध करायचं. खरं तर अर्जुनला आता एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात, म्हणजेच त्याला सायली ही खरी तन्वी आहे हे सगळ्या कुटुंबासमोर दाखवायचं असतं आणि त्याचप्रकारे प्रियाने कसा खोटा डाव रचला होता आणि ती खोटी तोंडी बनून घरात आली होती हे सुद्धा त्याला कुटुंबाला दाखवायचं आहे. तर आता या सगळ्यांमध्ये अर्जुनला साथ देण्यासाठी प्रतिमाद्यासुद्धा त्याची मदत करतात. तर प्रियाचा खोटारडा चेहरा अर्जुन लवकरच सगळ्यांसमोर आणतो आणि सायलीची खरी तन्वी आहे हे सुद्धा सिद्ध करतो. तर मित्रांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.